14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। त्याआधी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीची संभाव्य यादी दिल्लीत पाठवल्याची माहिती आहे। पाहूया। सोळा तारखेला नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजपच्या हायकमांडचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विस्ताराचा मार्गही मोकळा होईल। शिंदेंच्या शिवसेनेची जी संभाव्य यादी दिल्लीला पाठवण्यात आली त्यात नेमकी कोणती नावे आहेत त्यावर एक नजर टाकूया। उदय सामंत, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, राजेश क्षीरसागर, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, हेमंत पाटील यांची नावे असल्याचं कळतंय। वादग्रस्त चेहऱ्यांना पुन्हा संधी नको अशी भूमिका भाजपच्या हायकमांडची असल्याची माहिती आहे। त्यामुळे तानाजी सावंतांचं काय होणार हे पाहावं लागेल। अनेक मान्यवर लोक असतात, अनेक आमदार असतात, त्याच्यातून चॉईस करणं, त्यांची निवड करणं हे तसं अवघड काम आहे। नेता आहे, नेत्याला एखाद्या आमदाराला नाराज करायचं का, याला ठेवायचं का, याला काढायचं का, या सर्व प्रश्न त्यांच्यासमोर असतो, म्हणून हा वेळ लागतो। आता दिल्लीला यादी गेली की नाही याबद्दल मला कल्पना नाही। तुम्हाला 13 तारखेपर्यंत हा विस्तार करावा लागेल, जेणेकरून 15 तारखेला नागपूरला जायचं, 16ला अधिवेशन सुरू होते, म्हणून कदाचित 13 तारखेपर्यंत हा विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जवळपास 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। त्यात छगन भुजबळ, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, अनिल पाटील, दत्ता मामा भरणे, इंद्रनील नाईक आणि संग्राम जगताप यांची नावं दिल्लीला पाठवल्याचं कळतंय। विशेष म्हणजे या यादीत संजय राठोडांचं नाव दिसत नाही। देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आणि मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हा मुख्यमंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे। 16 तारखेपासून नागपूरची विधानमंडळ आहे, अधिवेशन आहे आणि अधिवेशनामध्ये येणाऱ्या जनतेला आणि विदर्भातलं अधिवेशन आहे, तर विदर्भात संपूर्ण जनता आपल्या आपल्या कामं करण्याकरता अधिवेशन काळात येत असतं, त्यामुळे अधिवेशनापूर्वी सरकार योग्य निर्णय घेईल। मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी बरेच नेते दाखल होत आहेत। एका जिल्ह्यात किती मंत्रिपद द्यायची हाही प्रश्न महायुतीसमोर आहे, कारण काही जिल्हे असे आहेत जिथे तिन्ही पक्षांचे बडे नेते आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून अतुल सावे, प्रशांत बंब आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट रेसमध्ये आहेत। बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके आणि भाजपकडून विधान परिषदेचे आमदार पंकजा मुंडे आहेत। जालन्यातून भाजपकडून बबनराव लोणीकर तर शिवसेनेकडून अर्जुन खोतकरही इच्छुक आहेत। साताऱ्यात शिवसेनेकडून शंभूराज देसाई, भाजपकडून जयकुमार गोरे, अतुल भोसले स्पर्धेत आहेत। पुण्यातून राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील आणि दत्ता मामा भरणे, भाजपचे चंद्रकांत पाटील, भाजपच्या माधुरी मिसाळ यांचं नाव चर्चेत आहे। जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादीकडून अनिल पाटील, शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि भाजपकडून गिरीश महाजन आहेत। ठाणे जिल्ह्यातही मोठी स्पर्धा आहे। भाजपकडून रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, संजय केळकर, शिवसेनेकडून प्रताप सरनाईक आहेत। नांदेड जिल्ह्यामधून सुद्धा काही नवीन चेहरे आपल्याला मंत्रिमंडळात पाहायला मिळतील। अनुभव कमी असलेले आमदार मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये उत्सुक आहेत, तर अशांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देता येणार नाही। त्यामुळं जे वेटिंगमध्ये थांबलेले जुने लोक आहेत त्यांना स्वतंत्र राज्य कार्यभार देऊन आणि एक नुसते राज्यमंत्री असं त्रिस्तरीय तीन स्तर असे पण होऊ शकतात मंत्रिमंडळाचे। कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, स्वतंत्र कारभार आणि नंतर राज्यमंत्री। महायुतीकडे 230 आमदारांचं संख्याबळ आहे आणि 7 अपक्षही महायुती सोबत आहेत आणि एकूण मंत्रिपदं 43 आहेत। त्यामुळे मंत्रिपदाचं वाटप करताना मोठी कसरत होणार आहे। दिल्लीहून संदीप राजगोळकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।